काही दिवसांपासून ठाणे शहरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे। पाणी वितरण करणारी यंत्रणा सदोष असल्याने पाण्याचा पुरवठाच होत नाही। त्यामुळे आपल्या घरातही पाणी आले नाही असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक अभिजित पवार यांनी थेट ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारातच आंघोळ केली आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीतील पाण्याची मोठी टंचाई निर्माण झालेली आहे। ठाणे शहराला 621 दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज आहे, मात्र प्रत्यक्षामध्ये 550 दशलक्ष लिटरच्या आसपास पाणीपुरवठा होत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाई भेडसावत आहे। गेल्या काही दिवसांपासून दर आठवड्यामध्ये निर्जळी घेण्यात येत आहे। गेल्या 2 दिवसांपासून कळव्यात प्रचंड पाणी टंचाई भेडसावत आहे। बुधवारी अनेक सोसायट्यांमध्ये पाणी आलेलं नसल्याने नागरिक संतप्त झालेले आहेत। या संतप्त नागरिकांच्या भावनांना अभिजित पवार यांनी अनोखं आंदोलन करून वाट मोकळी करून दिली आहे। अभिजित पवार हे साधारणतः 1:30 वाजण्याच्या सुमारास महापालिका मुख्यालयात आले। पालिका मुख्यालयाच्या आवारात असलेल्या नळावरती बादली पाण्याने भरून पोर्चमध्ये आंघोळ केली आहे। याबाबत पत्रकारांशी बोलताना पवार यांनी पाणी वितरण करणारी यंत्रणा सदोष आहे। पाणी सोडवण्यासाठी जी माणसं तैनात केली आहेत ते पक्षपात करतात। अधिकाऱ्यांना फोन केलास ते उद्या बघू असं सांगतात। आज आपल्या घरात पाणीच नसल्याने नाईलाजाने इथे येऊन आंघोळ करावी लागली। त्यामुळे जर पाणी संकट दूर केले नाही तर यापुढे अधिकाऱ्यांच्या घरात जाऊन आंघोळ करू असा इशारा त्यांनी दिला आहे। नाहीये ठाण्यात पारसिक नगर माझ्या प्रभागामध्ये पाणीच नाहीये, पर्याय नव्हता। कारण की 621 MLD पाण्याची गरज ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे। 23 लाख लोकसंख्या आहे आणि त्याच्यामध्ये 580 585 कधी कधी 590 MLD पाणी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत येते। सो बाकीचं पाणी जातंय कुठे? पाणी पाहिजे ना, नागरिकांच्या व्यथा आहेत। ऑफिसेसमध्ये तुम्ही जर संध्याकाळी येऊन बघाल तर पाण्यासाठी किती रणरण असते पारसिक नगर किंवा कारेगावला ते बघा। आनंद विहार सोसायटी असेल तिथे पाणी नाहीये। 18 बिल्डिंग आहेत ना त्या सोसायटी, बिल्डिंग्स आहेत त्या अख्ख्या पूर्ण परिसरामध्ये पाणीच नाहीये। खारी गावातील लोकांना पाणी नाहीये, खारी गावातील लोकांना पाणी नाहीये। त्यामुळे आज हा निर्णय घ्यावा लागलाय, जे करून ठाण्यात पाण्याची सुधारणा होत नाही तोपर्यंत असंच करावं लागणार आहे। पुढे आयुक्तांच्या केबिनच्या बाहेर पण आम्हाला आंघोळ करावी लागेल, कारण की पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे ठाणे महानगरपालिकेचा। त्यांना आता काय सत्ता आहे, सर्व त्यांचे इव्हेंट्स होतात, सर्व होतात, त्यांना काय फरक पडत नाही या गोष्टींचा। त्यांना काय ते मजेशीर आहेत। पाण्यात नागरिकांना काय त्रास सहन होतो तो माहिती आहे ना। कुलकर्णी साहेबांना फोन केला उद्या बघू, अरे पण आज पाणी नाही त्याचं काय, काल पाणी नव्हतं त्याचं काय, असं नाही चालणार ना। म्हणजे आज ज्या पद्धतीने या पाण्यासाठी वणवण करावी लागते, म्हणजे ठाणे महानगरपालिका एवढी मोठी महानगरपालिका, एवढी मोठी हद्द, त्याच्यामध्ये भिकायला काय मागतात, कोणी पाणी देतं का पाणी, कोणी पाणी देतं का पाणी, ही दुरावस्था आहे ठाणे महानगरपालिकेची।